हॅलो, हाय स्टुडंट, हाऊ आर यू? वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती 12th स्टँडर्डचा जो काही बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टसाठी आपण आजपासून चाणक्य ऑब्जेक्टिव्ह सिरीज स्टार्ट करणार आहोत. आणि या सिरीजमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट जे काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर्स अँड सोल्युशन्स फॉर HSC कॉमर्स 12th बोर्ड एक्झाम ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे याच्यामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जेवढे काही 2013 to 2019पर्यंत जे काही क्वेश्चन पेपर आहेत बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, याच्यामधील जेवढे काही ऑब्जेक्टिव्स आहेत हे सर्व ऑब्जेक्टिव्ज आपण पाहणार आहोत. आणि जे काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला 20 मार्क्सला विचारले जाऊ शकतात, मग याच्यामध्ये फिलिंग दी ब्लँक्स असतील, वन ऑफ सेंटेन्स असतील, किंवा अल्टरनेटिव्ह ॲप्रोप्रिएट असतील, ॲग्री डिसॲग्री असतील, किंवा ट्रू ऑर फॉल्स असतील, या सर्वावरती आपण सविस्तर डिस्कस देखील करणार आहोत. इथून पुढे आपल्या चाणक्य ऑब्जेक्टिव्ह सिरीजमध्ये आपण हे सर्व क्वेश्चन देखील पाहणार आहोत. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधील 2013 to 2019मधील जो काही क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये वन ऑफ सेंटेन्स हे क्वेश्चन्स आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत आपल्या चाणक्य ऑब्जेक्टिव्ह सिरीजमध्ये. मग याच्यामध्ये 2013 to 2019पर्यंत क्वेश्चन, म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे काही ऑब्जेक्टिव्स तुम्हाला विचारलेले आहेत, ह्या सर्व क्वेश्चनवरती आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सॉल्व करत असताना सर्वात टफ जाणारा जो काही क्वेश्चन आहे तो म्हणजे आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स ओनली किंवा वन सेंटेन्स इच. कारण याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्सला जरी क्वेश्चन विचारला जात असा तर बहुतेक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये थोडी डिफिकल्टीज आढळून येते. आणि ती का आढळून येते आणि ती सविस्तरपणे त्यांची इझिली आणि सिम्पल पद्धतीनं त्यांची ती क्युरी जी काय आहे ती सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण आजपासून जो काही आपण चाणक्य ऑब्जेक्टिव्ह सिरीज स्टार्ट करणार आहोत, याच्यामधून थोड्याफार प्रमाणात मी सॉल्व आणि इझी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. बघा, आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स इच याच्यामध्ये मार्च 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज लायबिलिटी ऑफ पार्टनर्स. भागीदारीची जबाबदारी नक्की काय असते किंवा भागीदारीची जबाबदारी म्हणजे काय. तर द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स आर जॉईंट सेव्हरल अँड अनलिमिटेड ॲज मेन्शन इन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय कॅपिटल फंड. मार्च 2015ला क्वेश्चन्स हा त्यांनी विचारलेला दिसून येतो. तर कॅपिटल फंड म्हणजे काय. तर कॅपिटल फंड कन्सिस्ट ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स, एंट्रन्स फीज, सरप्लस इन्कम, लेगॅसीज अँड डोनेशन स्पेसिफिकली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड आणि कॅपिटल याच्यामध्ये थोडी तफावत आपल्याला दिसून येते. तर का, तर कॅपिटल आणि कॅपिटल फंड म्हणजे नक्की काय. तर कॅपिटल फंड हा एक निधी आहे. कारण NPOमध्ये जर आपण बघायला गेलं तर कॅपिटल फंड हा आपण लायबिलिटीला लिहितो, मात्र कॅपिटल फंड हा त्या फर्मचा स्वतःचा असत नाही, तर दुसऱ्याने रक्कम तुम्हाला यूज करण्यासाठी दिली तर तो तुमचा कॅपिटल फंड क्रिएट होत असतो. मग कॅपिटल फंडमध्ये अशा कोणता पैसा किंवा असा कोणता मनी इन्क्लूड असू शकतो. तर कॉन्ट्रीब्युशन्स, एंट्रन्स फीज, सरप्लस इन्कम्स, लेगॅसी, मृत्यूपत्र असेल किंवा दानधर्म, डोनेशन्स असतील स्पेसिफिकली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. आणि यांचा एकत्रितरित्या ज्यावेळेला पैसा क्रिएट होतो त्या संस्थेसाठी किंवा फर्मसाठी, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर कॅपिटल फंड असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्च 2015 अँड 2016ला देखील विचारलेला क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज द गेन रेशो. आता ॲडमिशन असेल, रिटायरमेंट असेल आणि डेथ असेल, हे तिन्ही चॅप्टर जर आपले व्यवस्थित स्टडी असतील तर यामध्ये कोणतंही तुम्हाला क्युरी आढळून येणार नाही की गेन रेशो म्हणजे नक्की
काय असतो. तर व्हॉट इज द गेन रेशो? द प्रॉफिट शेअरिंग रेशो विच इज ॲक्वायर्ड बाय द सर्वायविंग और कंटिन्यूइंग पार्टनर्स ऑन अकाउंट ऑफ द डेथ ऑफ एनी पार्टनर इज कॉल्ड गेन रेशो और बेनिफिट रेशो. गेन रेशोलाच आपण काय म्हणतो तर बेनिफिट रेशो असं म्हणतो. आता एका पार्टनर्सच्या निवृत्तीनंतर म्हणजेच एखाद्या पार्टनर्सच्या रिटायरमेंटनंतर जे काय उर्वरित पार्टनर्स असतात म्हणजे जे काय कंटिन्यूइंग पार्टनर्स असतात, या कंटिन्यूइंग पार्टनर्सच्या प्रॉफिटमध्ये जास्त शेअर मिळावा अशी जेव्हा अपेक्षा असते तेव्हा रिटायरिंग पार्टनर्सच्या शेअर कंटिन्यूइंग पार्टनर्समध्ये काय करत असतात तर वाटून देतात आणि तो त्यांच्या प्रॉफिटच्या रेशोप्रमाणे ॲड करत असतात आणि या बेनिफिटलाच किंवा या रेशोलाच आपण काय म्हणतो तर गेन रेशो असं आपण म्हणतो. आणि गेन रेशोचा थोडक्यात सांगायचं झाला तर उपयोग कशासाठी केला जातो तर गेन रेशोचा उपयोग हा गुडविल रिटर्न ऑफ असेल, गुडविल राईट बॅक असेल किंवा विड्रॉ असेल. फर्मच्या बुकमध्ये गुडविल अकाउंट ओपन करताना किंवा रिटायरमेंट पार्टनरना त्याच्या शेअर्स इतके गुडविल रेज करताना या गेन रेशोचा उपयोग होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय इश्यू ऑफ शेअर्स? व्हॉट डू यू मीन बाय इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम? मार्च 2015ला क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम म्हणजे काय तर जेव्हा कंपनी आपले शेअर्स हे दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीने करते किंवा जास्त किमतीने विकते त्यावेळेला त्याला शेअर्सने अधिमूल्यन किंवा इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट आर नोटिंग चार्जेस? आता नोटिंग चार्जेस म्हणजे नक्की काय तर मार्च 2015, 2016 आणि 2017ला क्वेश्चन वारंवार विचारलेला दिसून येतो बघा. नोटिंग चार्जेस आर द फीज पेड टू द नोटरी पब्लिक फॉर रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर्ड बिल. आता नोटिंग चार्जेस म्हणजे काय तर जेव्हा एखादं बिल डिसऑनर होतं तेव्हा बिल धारण करणारी जी काही व्यक्ती आहे ही व्यक्ती नोंदणी अधिकाऱ्याकडून त्याची नोंद मिळवत असतो आणि या घटनेची म्हणजे जी काही घटना घडली कोणती तर जेव्हा बिल डिसऑनर होतं या डिसऑनर बिलाची नोंद जी काही आहे त्या घटना जी आहे त्या घटनेची नोंद मिळवण्यासाठी डिसऑनर बिलचा पुरावा म्हणून नोटरी ही कायदेशीर ठरत असते आणि बिल का डिसऑनर झालं याची कारणे किंवा डेट किंवा इतर जी काही माहिती आहे या माहितीची नोंद ही नोंदणी अधिकारी आपल्या नोंदवहीत करत असतो आणि यानंतर तो बिल वाहकाच्या स्वाधीन करतो आणि अशा प्रकारची सेवा दिल्याबद्दल नोंदणी अधिकारी बिल धारकाकडून काही शुल्क देखील वसूल करतो आणि या शुल्कालाच किंवा या फीजलाच आपण नोंदणी खर्च किंवा नोटिंग चार्जेस असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात नोटिंग चार्जेस आर द फीज पेड टू द नोटरी पब्लिक फॉर रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर्ड बिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज बॅड डेब्ट्स? मार्च 2016ला क्वेश्चन विचारलेला दिसून येतो बघा. ॲन अमाऊंट इरिकव्हरेबल फ्रॉम डेटर्स इज नाउन ॲज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय तर एखाद्या ग्राहकाकडून किंवा डेटर्स ज्याला आपण म्हणतो या डेटर्सकडून जे काही येणं आहे किंवा जे काही कर्ज आहे हे कर्ज जर वसूल झालं नाही पूर्णपणे बुडीत झालं तर त्याला आपण काय म्हणतो तर बॅड डेब्ट्स असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज सरप्लस? मार्च 2016ला क्वेश्चन विचारलेला दिसून येतो. आन्सर आपला आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इन केस नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न इज नाउन ॲज सरप्लस. आता या ठिकाणी सरप्लस म्हणजे काय तर थोडक्यात प्रॉफिट. बट NPOमध्ये आपण ज्या पद्धतीनं सरप्लस आणि डेफिसिट काढण्यासाठी इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करतो त्यानंतर बॅलन्स शीट देखील प्रिपेअर करतो तर फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अँड P&L अकाउंट का करतो तर प्रॉफिट आणि लॉस किती आहे याच्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर करत असतो. त्याच्यासारखाच NPOमध्ये आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करावा लागतो. मग याच्यामध्ये एक्सेस ऑफ इन्कम ज्यावेळेला तुमची इन्कम साईड जास्त येते कशापेक्षा तर एक्सपेंडिचर साईडपेक्षा त्यावेळेला NPOमध्ये फर्मला काय झालेला असतो तर सरप्लस झालेला असतो आणि यालाच सरप्लस असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट?
मार्च 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे बघा. क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर द प्रॉफिटेबिलिटी, सॉल्वन्सी अँड ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन इज नाउन ॲज ॲनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता हे जे काय ॲनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट असतात, हे स्टेटमेंट लाभक्षमतेचे प्रमाण असेल किंवा मोजमाप असेल किंवा कृती क्षमता असेल आणि व्यावसायिक ग्रोथ, ज्याला आपण प्रगती म्हणतो, व्यावसायिक संस्थेची प्रगती, या सर्वांविषयी चिकित्सकपणे गंभीरपणे या माहितीचं मूल्यमापन ज्याच्यामध्ये केलं जातं किंवा ज्या विवरणामध्ये केलं जातं त्याला आपण ॲनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज ट्रायल बॅलन्स. जुलै 2016ला क्वेश्चन विचारलेला दिसून येतो. आन्सर आहे ट्रायल बॅलन्स इज अ स्टेटमेंट शोईंग द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल द लेजर अकाउंट्स ऑन अ पर्टिक्युलर डेट. जेवढे लेजरमध्ये आपण अकाउंट्स प्रिपेअर करतो या सर्व अकाउंट्सचे डेबिट आणि क्रेडिटचे जे काही टोटल्स आहेत किंवा बॅलन्सेस आहेत हे ज्याच्यामध्ये ज्या लिस्टमध्ये दर्शवले जातात त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो तर ट्रायल बॅलन्स असं आपण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट शोज क्रेडिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. व्हॉट शोज क्रेडिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईड काय दर्शवते जुलै 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईड ही काय दर्शवते तर प्रॉफिट दर्शवित असते. त्यामुळे आन्सर आपलं काय आहे तर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. आता 2021 to 22 या इयरचा जर विचार केला तर जो काही शासनाने सिलेबस आता यावर्षी डिक्लेअर केलेला आहे या सिलेबसमध्ये एकतर हा टॉपिक रिड्यूस केलेला आहे किंवा टॉपिक सिलेबसमधून कट केलेला दिसून येतो. म्हणजे व्हॉट आर कन्व्हर्टेबल डिबेंचर्स जो आपण लास्ट इयरपर्यंत जो काही सिलेबस आपल्याला माहिती आहे, कंपनी अकाउंट्समध्ये इश्यू ऑफ शेअर्स असतील, इश्यू ऑफ डिबेंचर असतील, तर या इश्यू ऑफ डिबेंचर्समधील हा क्वेश्चन आपल्याला दिसून येतो. जुलै 2016ला विचारलेला आहे क्वेश्चन. सो आत्ताच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक त्यांनी पूर्णपणे ड्रॉप केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे. सो आपण हा क्वेश्चन बघणार नाही आहोत. तरी विद्यार्थ्यांच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुम्ही याची इन्फॉर्मेशन घ्यायला काही हरकत नाही. सो व्हॉट आर कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. तर कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आर दोज विच कॅन बी कन्व्हर्टेड आयदर पार्टली और फुल्ली into equity shares after the completion of a definite period. The rate of interest and date of conversion is decided at the time of issue. The interest is paid up to the date of conversion. On conversion, the debenture holders are eligible for dividends and other rights and privileges of shareholders. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे हू इज पेई. जुलै 2016ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर पेई म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला बिलात लिहिलेली रक्कम प्राप्त होणार असते त्या व्यक्तीला अदाता किंवा पेई असं म्हटलं जातं. बघा या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. पेई इज द पर्सन ऑर पार्टी टू हुम द अमाऊंट ऑफ बिल इज मेड पेबल. अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला बिलामध्ये लिहिलेली रक्कम प्राप्त होत असते त्या व्यक्तीला आपण पेई असं पण म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे जुलै 2016ला विचारलेला आहे. व्हॉट इज सिंगल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय तर अ बुककीपिंग सिस्टीम दॅट ओनली रेकॉर्ड्स वन आस्पेक्ट्स ऑफ ईच बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट इज आयदर डेबिट ऑर क्रेडिट इज कॉल्ड अ सिंगल एंट्री सिस्टीम. आता सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये फक्त ज्यात नियमानुसार केवळ कॅश अकाउंट असतील किंवा वैयक्तिक अकाउंट ठेवण्यात येतात आणि ही सदैव अपूर्ण असलेली तसेच परिस्थितीनुसार बदलत जाणारी अपूर्ण आणि दुहेरी नोंद पद्धत म्हणून घोषित केली जाते. मग याच्यामध्ये रेकॉर्ड बिझनेसमध्ये ज्या काही ट्रान्झॅक्शन घडून येतात याचं रेकॉर्ड कशा पद्धतीनं ठेवलं जातं तर आयदर डेबिट ऑर क्रेडिट इज कॉल्ड अ सिंगल एंट्री सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे विच स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अंडर सिंगल एंट्री सिस्टीम टू असर्टेन प्रॉफिट. काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. तर
Which statement is prepared under single entry system to ascertain profit? मार्च 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. आन्सर आपला आहे प्रॉफिट इज इक्वल्स टू क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग्स मायनस ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड आणि मायनस ओपनिंग कॅपिटल. आता अर्थ काय क्वेश्चनचा, तर सिंगल एंट्री सिस्टीमनुसार प्रॉफिट काढण्यासाठी तुम्ही कोणतं स्टेटमेंट प्रिपेअर करता, तर स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. मग याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही प्रॉफिट काढता, तर प्रॉफिट इज इक्वल्स टू प्रथम क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग तुम्ही करत असता मायनस ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड आणि मायनस ओपनिंग कॅपिटल आणि त्याच्यानंतर फायनली तुम्हाला प्रॉफिट प्राप्त होत असतं किंवा प्रॉफिट तुम्ही काढत असता. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज कॅपिटल डेफिशियन्सी. मार्च 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. आन्सर आपला आहे द डेबिट बॅलन्स ऑफ इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विच इन्सॉल्वंट पार्टनर्स कॅन नॉट पे इज कॉल्ड अ कॅपिटल डेफिशियन्सी. एखाद्या पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंटमध्ये ज्या वेळेला डेफिशियन्सी दिसून येते किंवा डेफिशियन्सी असेल म्हणजेच काय, तर त्याची डेबिट जी काही साईड आहे ही जास्त दिसून येत असेल तर त्या संबंधीची अमाऊंट अंशतः किंवा पूर्णपणे जर संबंधित पार्टनर्स कॅशच्या स्वरूपात आणू शकत नसेल तर अशा पार्टनर्सला आपण इन्सॉल्वंट पार्टनर्स म्हणून संबोधतो. मग असा पार्टनर्स त्याचा शेअर आणण्यासाठी असमर्थ ठरला तर त्यावेळेला आपण कॅपिटल डेफिशियन्सी डिक्लेअर करत असतो. म्हणजे या पोझिशनला किंवा या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, तर कॅपिटल डेफिशियन्सी म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. मार्च 2017ला विचारलेला क्वेश्चन्स आहेत. मुळात रिकरिंग एक्सपेन्सेस आणि नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. Non-recurring expenses are those capital expenses which are spent for acquisition of fixed assets like purchase of land or furniture in order to run the concern and it gives benefits or loan period say more than 3 years. Non-recurring expenses म्हणजे काय की बिझनेसमध्ये असे खर्च की जे वारंवार केले जाऊ शकत नाहीत. मग फॉर एक्झाम्पल एखादी फिक्स्ड असेट जर तुम्ही परचेस करत असाल, मग त्याच्यामध्ये लँड असेल किंवा फर्निचर असेल, तर अशा गोष्टी तुम्ही बिझनेसमध्ये वारंवार परचेस करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कारखान्यामध्ये जर मोठ्या लेवलची मशिनरी परचेस करायची असेल तर आज 1 लाख रुपीजची मशिनरी तुम्ही परचेस केली तर हा तुमचा झाला कॅपिटल एक्सपेन्सेस. मग आज परचेस केल्यानंतर 1 लाख रुपयाची मशिनरी लगेच तुम्ही महिन्यानी किंवा लगेच 2 महिन्यांनी तुम्ही परत 1 लाख रुपयाची मशिनरी परचेस करू शकता का, तर ऑफकोर्स की नाही. मग दॅट इज कॉल्ड नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. म्हणजे असे एक्सपेन्सेस की जे वारंवार बिझनेसमध्ये घडून येत नाहीत, एकदाच असे एक्सपेन्सेस तुम्ही करू शकतात. दॅट इज कॉल्ड नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे हाऊ इज गेन रेशो कॅल्क्युलेटेड. मार्च 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. गेन रेशो कशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, तर व्हेन अ पार्टनर्स रिटायर द रिमेनिंग पार्टनर्स गेन इज टर्म्स ऑफ द प्रॉफिट शेअरिंग रेशो. द गेन इज कॉल्ड द गेन रेशो. गेन रेशोलाच आपण बेनिफिट रेशो असं देखील म्हणतो. त्याचा फॉर्म्युला कशा पद्धतीनं आपण यूज करतो बघा, तर गेन रेशो इज इक्वल्स टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. जर क्वेश्चनमध्ये न्यू रेशो दिला नसेल तर कशा पद्धतीनं आपण काढणार, तर ओल्ड प्लस गेन. गेनिंग रेशो इज इक्वल्स टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर मल्टिप्लाय ॲक्विजिशन रेशो आणि फायनली न्यू रेशो इज इक्वल्स टू ओल्ड रेशो प्लस गेनिंग रेशो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज रिटायरमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. मार्च 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर रिटायरमेंट ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय आहे किंवा कशाला म्हटलं जातं, तर अ बिल ऑफ एक्सचेंज इज सेड टू बी रिटायर्ड ऑफ इफ इट्स एक्सेप्टर मेक्स पेमेंट ऑफ इट बिफोर इट्स ड्यू डेट युजली आफ्टर डिडक्टिंग सम डिस्काउंट ऑर रिबेट. बिलाची रक्कम ज्या वेळेला ड्रॉवरला प्राप्त होणार असते म्हणजे ड्यू डेटला प्राप्त होणार असते रक्कम, तर ह्या ड्यू डेटच्या अगोदरच ड्रॉई जर ड्रॉवरला पैसे पे करत असेल तर त्यावेळेला काय म्हटलं जातं, तर रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हटलं जातं. म्हणजे बिलाची रक्कम जर ड्रॉवरला ड्यू डेटला प्राप्त होणार असेल पण ड्रॉईल
कडून जर ड्यू डेटच्या अगोदरच बिलाची रक्कम ड्रॉवरला प्राप्त होत असेल तर त्यावेळेला रिटायरमेंट ऑफ बिल असं म्हटलं जातं. मग ड्यू डेटच्या अगोदर ड्रॉईकडून जर रक्कम प्राप्त होणार असेल तर ड्रॉईला डिस्काउंट किंवा रिबेटच्या स्वरूपात काही रक्कम डिडक्ट करून देऊ शकतो. नेक्स्ट, व्हॉट इज कॅपिटल फंड. वरती देखील कॅपिटल फंड म्हणजे काय विचारलेला क्वेश्चन आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा जुलै 2017ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर कॅपिटल फंड म्हणजे काय, तर एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटी इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज नाउन ॲज कॅपिटल फंड. आता वरती ज्या वेळेला आपण क्वेश्चन बघितला तो आपण सविस्तर बघितला की कॅपिटल फंडमध्ये काय काय इन्क्लूड होऊ शकतं किंवा काय काय इन्क्लूड जे पॉईंट आहेत ते असू शकतात आणि टोटल मिळून कॅपिटल फंड कशा पद्धतीनं क्रिएट होऊ शकतो. आता कॅपिटल फंड म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज इन केस ऑफ NPO इज नाउन ॲज कॅपिटल फंड. तर कॅपिटल फंड म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या वेळेला फर्ममध्ये असेट या लायबिलिटीपेक्षा जास्त असतील किंवा असेट्स मायनस लायबिलिटी जर केलं तर कॅपिटल फंड आपल्याला प्राप्त होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज इक्विटी शेअर्स. जुलै 2017ला विचारलेला क्वेश्चन दिसून येतो बघा. शेअर विच डज नॉट हॅव प्रेफरन्स विथ रिस्पेक्ट टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रीपेमेंट ऑफ कॅपिटल इज नाउन ॲज इक्विटी शेअर. इक्विटी शेअर कशाला म्हटलं जातं, तर असे शेअर जे पूर्वाधिकार नाहीत किंवा असे शेअर ज्यांना पूर्वाधिकार प्राप्त दिलेले नाहीत, म्हणजे सर्व शेअर्स जे काही आहेत हे सर्व शेअर समता किंवा सामान्य भाग म्हणून ओळखले जातात. मग त्यांना मतदानाचा अधिकार असलेले किंवा मतदानाच्या किंवा लाभांश ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो या डिव्हिडंडच्या अधिकारात भेद सांगणारे असू शकतात. मग अशा भागांना किंवा अशा शेअर्सना अग्रहक्काने डिव्हिडंड असेल किंवा कॅपिटल परत प्राप्त करण्याचा अधिकार असेल तर हा अधिकार दिला जात नाही. दॅट इज कॉल्ड इक्विटी शेअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. जुलै 2017ला परत क्वेश्चन विचारलेला दिसून येतो. तर अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर आन्सर आपला अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर द प्रॉफिटेबिलिटी, सॉल्वन्सी अँड ग्रोथ ऑफ ऑर्गनायझेशन. अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर लाभक्षमतेचे प्रमाण, मोजमाप, कृती क्षमता आणि व्यवसायाची जी काही ग्रोथ आहे, प्रगती आहे याविषयी चिकित्सक जे काही मूल्यमापन केले जाते हे ज्या स्टेटमेंटमध्ये केलं जातं, अनालायसिस त्याच्यामध्ये केलं जातं, दॅट इज कॉल्ड अनालायसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हेन इज द बिल इज सेंट टू बी हॉनर्ड. व्हेन इज द बिल इज सेंट टू बी हॉनर्ड. जुलै 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे एखादं बिल केव्हा हॉनर केलं जातं, तर अ बिल इज सेड टू बी हॉनर्ड व्हेन द अमाऊंट ऑफ बिल इज पेड ऑन इट्स ड्यू डेट. तर बिलाच्या ड्यू डेटला बिलाची रक्कम ज्या वेळेला ड्रॉवरला प्राप्त होते तर दॅट इज कॉल्ड बिल हॉनर्ड. म्हणजेच बिल काय होत असतं, हॉनर होत असतं, बिलाचं आदर केला जातो किंवा आदर होतं, ज्याला आपण मराठीत म्हणतो आदर होणं किंवा बिलाची रक्कम ड्यू डेटला प्राप्त होती त्यालाच आपण बिल हॉनर्ड केलं जातं असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज ट्रायल बॅलन्स. पुन्हा एकदा मार्च 2018ला विचारलेला क्वेश्चन दिसून येतो बघा. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ ऑल डेबिट क्रेडिट बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट्स. तर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, तर लेजरमध्ये जेवढे अकाउंट्स प्रिपेअर करतो त्या सर्व अकाउंट्सची डेबिट आणि क्रेडिटची जी काय बॅलन्सेस आहेत, टोटल आहे, त्या सर्व टोटलची जी काही लिस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण प्रिपेअर करतो दॅट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज म्हणजे काय, तर मार्च 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर एंट्रन्स फीज इज पेड बाय दोज पर्सन्स हू विश टू बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. जर एखाद्या फर्मचा सभासद होण्यासाठी काही फी पेड करावी लागत असेल त्या सभासदाला तर फर्मच्या दृष्टिकोनातून तो इन्कम दिसून येतो, दॅट इज कॉल्ड एंट्रन्स फीज. किंवा एखाद्या फर्ममध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल सभासदाला किंवा सभासदाला त्या फर्मचा सभासद होण्यासाठी काही फी पेड करावी लागते, दॅट इज कॉल्ड एंट्रन्स फीज.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज क्वालिफाईड एक्सेप्टन्स. क्वालिफाईड एक्सेप्टन्स म्हणजे ज्यावेळेला बिलाला स्वीकृती मिळते त्यावेळेला ड्रॉई करून काही कंडिशन जर त्याच्यामध्ये लागू केली असेल तर त्याला क्वालिफाईड एक्सेप्टन्स असं म्हटलं जातं. मार्च 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. आन्सर त्याचं काय आहे बघा, इफ द ड्रॉई ऑफ अ बिल ऑफ एक्सचेंज एक्सेप्ट्स कंडिशन ऑफ अ बिल इट इज कॉल्ड क्वालिफाईड एक्सेप्टन्स. जेव्हा ड्रॉवरने लिहिलेल्या बिलास ड्रॉई काही अटीवर स्वीकृती देतो किंवा काही अटीवर एक्सेप्टन्स तो बिल करतो तेव्हा त्या बिलास क्वालिफाईड किंवा त्या स्वीकृतीस क्वालिफाईड एक्सेप्टन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन इन गेन रेशो रिक्वायर्ड टू बी कॅल्क्युलेटेड. मार्च 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. गेन रेशो इज रिक्वायर्ड टू बी कॅल्क्युलेटेड इन केस ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर व्हेन गुडविल इज रेज्ड इक्वल टू शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर अँड रिटर्न ऑफ. तर गेन रेशो का कॅल्क्युलेट केला जातो किंवा त्याचा उपयोग काय, का आवश्यकता आहे. जसं पहिला क्वेश्चन 3 नंबरचा जो काही आपण क्वेश्चन बघितला की व्हॉट इज गेन रेशो, त्याची डेफिनेशन बघत असताना आपण गेन रेशो का कॅल्क्युलेट करावा लागतो हे देखील आपण सविस्तर पाहिलेलं आहे वरील क्वेश्चनमध्ये. तर पुन्हा एकदा मी सांगते की गेन रेशोचा जो काही उपयोग आहे किंवा गेन रेशो का कॅल्क्युलेट केला जातो, तर ज्या वेळेला गुडविल रिटर्न ऑफ असेल किंवा राईट बॅक असेल किंवा विड्रॉ असेल हे फर्मच्या बुकमध्ये गुडविल अकाउंट ओपन करताना असेल किंवा रिटायरिंग पार्टनर्सना त्याच्या शेअर्स इतके गुडविल रेज्ड करताना असेल तर या सर्व रिझनसाठी गेन रेशो काय करावा लागतो तर आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशोचा ॲक्च्युली फॉर्म्युला कशा पद्धतीनं अप्लाय करतो आपण किंवा कशा पद्धतीनं असतो. द ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज फॉर्म्युला इज कॅल्क्युलेटेड बाय सबट्रॅक्टिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फ्रॉम टोटल रेव्हेन्यूज अँड डिवायडिंग द डिफरन्स बाय टोटल रेव्हेन्यूज. Usually a gross profit calculator would rephrase these questions and simply divide the total GP म्हणजे gross profit dollar amount we used above by the total revenues. थोडक्यात gross profit ratio is equals to gross profits divided by net sales multiply 100 या पद्धतीनं तुमचा gross profit ratioचा फॉर्म्युला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू which अकाउंट ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड. तर ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर तो कोणत्या अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करता, जुलै 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर आन्सर आपला आहे ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर तो पुढे ब्रॉडडाऊन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करत असतो दर्शवून घेत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे काय तर द अकाउंट विच शोज चेंज इन द व्हॅल्यूज ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज ड्युरिंग द ॲडमिशन रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ अ पार्टनर इज नाउन एज रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे काय तर द अकाउंट विच शोज चेंज इन द व्हॅल्यूज. तर बिझनेसमध्ये ज्या वेळेला असेट्स आणि लायबिलिटीच्या व्हॅल्यूमध्ये त्यांच्या अमाऊंटमध्ये ज्या वेळेला थोडेफार चेंजेस दिसून येतात, मग रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिपमध्ये ॲडमिशन असेल, रिटायरमेंट असेल, डेथ असेल, या सर्व चॅप्टरमध्ये ज्या वेळेला बिझनेसमध्ये चेंजेस घडून येत असतात असेट आणि लायबिलिटीत, तर हे चेंजेस दर्शवण्यासाठी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करणं गरजेचं असतं. त्यामुळे दॅट इज कॉल्ड रिव्हॅल्युएशन अकाउंट. व्हॉट इज मीन बाय शेअर प्रीमियम. जुलै 2018ला पुन्हा एकदा क्वेश्चन हा विचारलेला दिसून येतो. तर शेअर प्रीमियम म्हणजे काय तर इश्यू ऑफ शेअर ॲट अ प्रीमियम मीन्स द इश्यू ऑफ शेअर्स बाय अ कंपनी ॲट अ प्राइस हायर दॅन द फेस व्हॅल्यू ऑफ द shares. The difference between the issue price, that's it, the price at which the shares are issued, and the face value of the shares is called share premium. For example, when shares of the face value of ₹10 each are issued at a price of ₹12 per share, the shares are said to be issued at a premium. शेअर प्रीमियम म्हणजे थोडक्यात सांगितलं तर जेव्हा कंपनी आपले शेअर दर्शनी मूल्यापेक्षा म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीने विकते त्यावेळी त्याला शेअर्सचे अधिमूल्यन किंवा शेअर प्रीमियम
असे म्हटले जाते. जसं या ठिकाणी मी एक्सप्लेन देखील केलेलं आहे की फॉर एक्झाम्पल 10 रुपीजला जर एखादा शेअरची फेस व्हॅल्यू असेल आणि तो जर 12 रुपीजला आपण विकत असू किंवा देत असू तर दॅट इज कॉल्ड शेअर प्रीमियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ड्यू डेट ऑफ बिल. जुलै 2018 अँड मार्च 2014ला विचारलेला क्वेश्चन आहे. द डेट ऑन विच द पेमेंट ऑफ द बिल बिकम्स ड्यू इज कॉल्ड द ड्यू डेट और द डेट ऑफ मॅच्युरिटी. While calculating the due date, it is necessary to add 3 days to the period of bill. These 3 days are called days of grace. तर ड्यू डेट, बिलाची ड्यू डेट म्हणजे काय, जिला आपण मॅच्युरिटी डेट असं देखील म्हणतो. ज्या तारखेला किंवा ज्या डेटला ड्रॉवरला ड्रॉईकडून बिलाची रक्कम प्राप्त होत असते त्या डेटला आपण काय म्हणणार आहोत तर ड्यू डेट, ज्याला आपण मॅच्युरिटी डेट असं देखील म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टाइप्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन्ड अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. जुलै 2018ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय किंवा कोणते अकाउंट्स मेंटेन केले जातात. तर मुळात सिंगल एंट्री सिस्टीम ही अपूर्ण आणि परियुक्त अशी सिस्टीम मानलेली नाही किंवा अपूर्ण अशी सिस्टीम ती मानलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्सच प्रिपेअर केले जातात किंवा कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन्ड अंडर धिस मेथड. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द बॅलन्स शीट. मार्च 2019ला विचारलेला क्वेश्चन दिसून येतो. आन्सर आहे अ बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ॲट अ डेट. डेट वाईज पूर्ण बिझनेसची जी काही फायनान्शियल पोझिशन आहे, फायनान्शियल कंडिशन आहे, ही आपल्याला एका स्टेटमेंटवरून लक्षात येते आणि हे जे काही स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज गेन रेशो और बेनिफिट रेशो. मार्च 2019ला पुन्हा एकदा हा क्वेश्चन विचारलेला दिसून येतो. वरती आपण 3 नंबरला देखील हा क्वेश्चन पाहिलेला आहे. आन्सर आपला आहे रेशो बाय विच रिमेनिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ऑन रिटायरमेंट ऑफ एनी पार्टनर इज नाउन ॲज गेन रेशो और बेनिफिट रेशो. ज्या वेळेला एखाद्या पार्टनर्सच्या रिटायरमेंटनंतर कंटिन्यूइंग पार्टनर्सच्या प्रॉफिटमध्ये जास्त शेअर मिळावा अशी अपेक्षा दिसून येते तेव्हा रिटायरिंग पार्टनर्सचा शेअर हा कंटिन्यूइंग पार्टनर्समध्ये वाटून दिला जातो आणि तो त्यांच्या प्रॉफिटच्या प्रमाणात ॲड केला जातो आणि या ॲड केलेल्या प्रमाणालाच किंवा ॲड केलेल्या बेनिफिटलाच गेन रेशो असं म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे व्हॉट इज द ॲथोराइज्ड कॅपिटल. मार्च 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे बघा. आन्सर आपला आहे द ॲथोराइज्ड कॅपिटल ऑफ अ कंपनी इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल फॉर विच शेअर्स कॅन बी इश्यूड बाय अ कंपनी. द इनिशियल ॲथोराइज्ड कॅपिटल ऑफ द कंपनी इज मेन्शन्ड इन द मेमोरंडम ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी सेड इज युजली ₹1 lakh. ॲथोराइज्ड कॅपिटल म्हणजे काय तर ज्या वेळेला कंपनी स्थापन होते त्यावेळेला कंपनी घटनापत्रकाच्या कॅपिटल कलमामध्ये किंवा भांडवल कलमामध्ये जेवढे भांडवल उभारण्याचा उल्लेख ती करत असते किंवा घटनापत्रकात जेवढे भांडवल कंपनीसाठी ती उभा करण्याचा निर्णय घेते या निर्णयालाच किंवा भांडवल उभारण्याचा उल्लेख केलेला असतो तेवढ्या भांडवलाला कंपनीचे अधिकृत भांडवल किंवा कंपनीचे ॲथोराइज्ड कॅपिटल असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे हू इज अ ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे काय किंवा ड्रॉवर कोण असतो. मार्च 2019, ऑक्टोबर 2015 अँड ऑक्टोबर 2013ला म्हणजे वारंवार क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसून येतो. पहा द पर्सन हू राईट्स और ड्रॉज अ बिल ऑफ एक्सचेंज इज नाउन ॲज अ ड्रॉवर. He is the seller or the creditor entitled to receive money from someone. The bill of exchange is signed by the drawer of a bill. तर ड्रॉवर कोण आहे किंवा ड्रॉवर कोणाला म्हटलं जातं तर बिल लिहिणारी जी काही व्यक्ती आहे किंवा बिल काढणारी जी काही व्यक्ती आहे या व्यक्तीला ड्रॉवर असे म्हटले जाते. मग या ड्रॉवरला आपण क्रेडिटर्स किंवा सेलर या नावाने देखील ओळखतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे काय तर
मार्च 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज बेसिकली अ स्टेटमेंट ऑफ कॅपिटल showing assets and liabilities as on the date of its preparation. There are two such statements, that is opening statement of affairs to ascertain the opening capital and closing statement of affairs to ascertain the closing capital. तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे काय? तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे थोडक्यात एक बॅलन्स शीट आहे की जिच्यामध्ये आपण असेट आणि लायबिलिटीज काय करतो, शो करतो. आणि या असेट अँड लायबिलिटीजवरून आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करावं लागतं. मग कॅपिटल फाइंड आउट करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 अफेअर्स प्रिपेअर करावे लागतात. फर्स्ट म्हणजे ओपनिंग कॅपिटल कन्सिडर करण्यासाठी ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करावा लागतो. नेक्स्ट म्हणजे क्लोजिंग कॅपिटल आपल्याला काढून घेण्यासाठी क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करावा लागतो. दॅट इज कॉल्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज बॅड डेब्ट्स. पुन्हा एकदा ऑक्टोबर 2015ला क्वेश्चन विचारलेला दिसून येतो बघा की बॅड डेब्ट्स म्हणजे काय. द अमाऊंट दॅट बिकम्स इरिकव्हरेबल फ्रॉम द डेटर्स इज नाउन ॲज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आर लॉसेस फॉर अ बिझनेस अँड देअरफॉर शोन ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅड डेब्ट्स म्हणजे काय, तर डेटर्सकडून किंवा ग्राहकाकडून अशी अमाऊंट जी वसूल झालेली नसते तिला आपण बुडीत कर्ज किंवा बॅड डेब्ट्स असं म्हणतो. मग असे बुडीत कर्ज आपण कोणत्या साईटला लिहित असतो, तर बिझनेसच्या दृष्टिकोनातून तो एक लॉस असतो. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आपण बॅड डेब्ट्सचं पोस्टिंग करून घेत असतो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, इन व्हॉट प्रपोर्शन इज जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युटेड अमंगस्ट द ओल्ड पार्टनर्स. ऑक्टोबर 2015ला क्वेश्चन विचारलेला आहे की जुन्या भागीदारांना जनरल रिझर्व्ह कोणत्या प्रमाणात वाटला जातो. तर आन्सर आपला आहे, द अमाऊंट ऑफ जनरल रिझर्व्ह इज टू बी distributed amongst the old partners in their old profit sharing ratio. This reserves belongs to the old partners since it was created out of the profits of the previous years. Therefore, the new partners do not receive any shares of the general रिझर्व्ह. तर ओल्ड जे काही पार्टनर्स आहेत त्या ओल्ड पार्टनर्समध्ये जनरल रिझर्व्ह कोणत्या रेशोप्रमाणे किंवा कोणत्या प्रमाणात वाटला जातो, तर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार ओल्ड पार्टनर्समध्ये जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युशन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे विच अकाउंट इज डेबिटेड ऑन पेमेंट ऑफ डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड करताना कोणते अकाउंट डेबिट केले जाते, तर ऑन पेमेंट ऑफ डिझॉल्युशन एक्सपेन्सेस रिअलायझेशन अकाउंट इज टू बी डेबिटेड. तर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड करत असताना कोणते अकाउंट डेबिट केले जाते, तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट केले जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर दीज आर द फर्म्स एक्सपेन्सेस अँड शुड बी पेड बाय द फर्म. However, when such expenses are paid by the firm on behalf of a partner, then the concerned partner's capital account is debited. जर फर्मनी पे केलं असेल तर जर फर्मनी पे केलं असेल तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग त्याचं आपण करून घेतो. जर एखाद्या पार्टनर्सने डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केलं असेल किंवा कन्सिडर केलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आपण ते पोस्टिंग करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. ऑक्टोबर 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे की व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. पुन्हा एकदा ऑक्टोबर 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे. अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स इज बेसिकली अ स्टेटमेंट ऑफ कॅपिटल शोईंग असेट्स अँड लायबिलिटीज ॲज ऑन दॅट डेट ऑफ इट्स प्रिपरेशन. देर आर टू सच स्टेटमेंट, दॅट इज ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स टू असर्टेन द ओपनिंग कॅपिटल अँड क्लोजिंग कॅपिटल ऑफ अफेअर्स टू असर्टेन द क्लोजिंग कॅपिटल. पुन्हा एकदा हा क्वेश्चन विचारलेला आहे, आपण एक्सप्लेन देखील केलेला आहे वरती. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट डू यू मीन बाय कॅरेज इनवर्ड. तर कॅरेज इनवर्ड कशाला म्हटलं जातं, मार्च 2014ला विचारलेला क्वेश्चन आहे. These are the expenses that are incurred to transport the goods from the supplier's place to the firm's place. These are direct expenses and recorded on the debit side of the trading account. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण कॅरेज इनवर्डचं पोस्टिंग करत असतो.
थोडक्यात कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, तर कॅरेज इनवर्ड म्हणजे अशा प्रकारचा एक्सपेन्सेस आहे, अशा प्रकारचा खर्च आहे जो परचेस केलेला माल फर्मपर्यंत आणण्यासाठी केला जातो. दॅट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस. कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहित असतो, त्यामुळं अशा प्रकारचा जो काही खर्च आहे तो आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घेत असतो. थोडक्यात सांगायचं तर कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, तर कॅरेज इनवर्ड म्हणजे असा खर्च की जो खरेदी केलेला माल संस्थेपर्यंत आणण्यासाठी जो काही खर्च केला जातो त्या खर्चाला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज डेफिसिट. मार्च 2014 अँड ऑक्टोबर 2013ला विचारलेला क्वेश्चन आहे. जसं आपण सरप्लस म्हणजे काय वरती पाहिलं तसं डेफिसिट म्हणजे काय, तर व्हेन द एक्सपेंडिचर साइड ऑफ द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट एक्सीड्स इट्स इन्कम साइड we have a deficit. In case of profit seeking entities, it is termed as a loss ascertained from profit and loss account. ज्या पद्धतीनं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट लॉस फाइंड आउट करतो त्याच पद्धतीनं NPOमध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करत असताना डेफिसिट आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. मग इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये ज्या वेळेला तुमची एक्सपेंडिचर साईड इन्कम साईडपेक्षा ज्या वेळेला जास्त येते दॅट इज कॉल्ड डेफिसिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय, तर नवीन पार्टनर्स जो काही असतो या नवीन पार्टनर्सच्या ॲडमिशनच्या वेळेला ओल्ड पार्टनर्सनी आपल्या प्रॉफिटच्या शेअरमधून केलेल्या प्रॉफिटमध्ये जो त्याग केलेला दिसून येतो या त्यागाच्या प्रमाणात आपण काय म्हणतो तर सॅक्रिफाईस रेशो असं म्हणतो. बघा, द रेशो इन विच द न्यू पार्टनर हू हॅज जॉईनड अ पार्टनरशिप फर्म is given the share by the existing partners of the firm is called sacrifice ratio. So it is the ratio in which the existing partners sacrifice their share of profit in favor of the new partner. Algebraically it is expressed as sacrifice ratio is equals to old ratio minus new ratio. थोडक्यात सांगायचं झालं तर सॅक्रिफाईस रेशोलाच आपण त्यागाचे प्रमाण असे म्हणतो. जसं मी मगाशी म्हटलं की ज्यावेळेला न्यू पार्टनर्स ज्यावेळेला फर्ममध्ये ॲडमिट होतो ॲडमिशनच्या वेळेला ओल्ड पार्टनर्सनी आपल्या प्रॉफिटच्या शेअरमधून जो काही त्याग केलेला असतो प्रॉफिटमध्ये या प्रॉफिटमधल्या त्यागाच्या प्रमाणात सॅक्रिफाईस रेशो असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अंडर सिंगल एंट्री सिस्टीम टू असर्टेन प्रॉफिट. पुन्हा एकदा मार्च 2014ला विचारलेला क्वेश्चन आहे. द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इज प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. द प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. प्रॉफिट शोधून काढण्यासाठी सिंगल एंट्री सिस्टीममध्ये कोणते स्टेटमेंट प्रिपेअर केले जाते या पद्धतीचा क्वेश्चन आहे. तर आपला आन्सर आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इज प्रिपेअर्ड टू कॅल्क्युलेट द प्रॉफिट अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. तर सिंगल एंट्री सिस्टीममध्ये प्रॉफिट शोधून काढण्यासाठी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस आपल्याला प्रिपेअर करून घ्यावा लागतो. द प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. मग तो कशा पद्धतीनं फाइंड आउट करतो आपण, तर प्रॉफिट इज इक्वल्स टू क्लोजिंग कॅपिटल प्लस ड्रॉइंग्स मायनस ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड मायनस ओपनिंग कॅपिटल. या फॉर्म्युलानुसार आपण काय करत असतो सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण प्रॉफिट फाइंड आउट करून घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अलॉटमेंट ऑफ शेअर्स. ऑक्टोबर 2013ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर आन्सर आपला आहे अलॉटमेंट मीन्स एक्सेप्टिंग द ॲप्लिकेशन्स ऑफ द ॲप्लिकंट्स अँड डिस्ट्रीब्युटिंग द शेअर्स टू देम. आफ्टर द एक्सेप्टन्स द कंपनी अलॉट्स द शेअर्स via shares certificates. The share certificate contains the details about the number of shares allotted to the applicant. Shareholders pay the prescribed allotment money for getting the shares allotted. थोडक्यात अलॉटमेंट शेअर्स म्हणजे काय, तर शेअर्सच्या वाटपानंतर ज्यावेळेला शेअर्सचे अस्तित्व निर्माण होते त्यावेळेला शेअर्स अलॉटमेंट म्हणजे वाटप केले जाते. या शेअर्सच्या वाटपालाच आपण भागांसाठी किंवा शेअर्ससाठी जे अर्ज केले जातात
त्यांना शेअर्स अलॉटमेंट असं म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर शेअर्स अलॉटमेंट ऑफ शेअर्स म्हणजे काय, तर शेअर्सचं ज्या वेळेला इश्यू केलं जातं किंवा इश्यू ऑफ शेअर्स केले जातात, थोडक्यात शेअर्सचं वाटप ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला शेअर्सचं अस्तित्व हे निर्माण होत असतं. आणि या शेअर्सचं अस्तित्व निर्माण झाल्यानंतर शेअर्स प्रत्यक्षात वाटप करताना ज्या वेळेला त्या शेअर्ससाठी अर्ज केले जातात त्यावेळेला त्यांना शेअर्स अलॉटमेंट असं म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्ननुसार फर्स्ट क्वेश्चन जो काही ऑब्जेक्टिव्हचा आहे याच्यामधील व्हेरी इम्पॉर्टंट की जो विद्यार्थ्यांना थोडासा टफ जात असतो, वन ऑफ सेंटेन्स ओनली, यावरती आपण 2013 to 2019 पर्यंतचे क्वेश्चन पेपरमध्ये वारंवार विचारलेले जे काही एका वाक्यात उत्तरे आहेत किंवा वन ऑफ सेंटेन्स आहेत हे वारंवार विचारलेले आहेत. याच्यावरती आपण सविस्तर डिस्कस देखील केलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला वारंवार बघणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही पाहावा अशी रिक्वेस्ट करते, जेणेकरून तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.